नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची जलसुरक्षा या विषयाची प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 10 गुणांची आहे आणि वेळ हा 30 मिनिटे देण्यात आलेला आहे। त्यानंतर आपण द्वितीय सत्राची देखील प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत। तुम्हाला जर तुमची जलसुरक्षाची वही पूर्ण करायची असेल किंवा प्रथम सत्र द्वितीय सत्राच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 10वी जलसुरक्षा प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि आपली वही पूर्ण करून घ्या आणि द्वितीय सत्राची प्रश्नपत्रिका देखील अभ्यासा। प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा। 3 गुणांसाठी आहे हा प्रश्न। 4 पर्याय दिलेले आहेत, योग्य पर्याय निवडायचा आहे आणि रिकाम्या जागा भरायच्या आहेत। पहिले विधान, बाष्पीभवनाचे मोजमाप बाष्पीभवन मापक यंत्राद्वारे मोजले जाते। क पर्याय बरोबर आहे। 2, साठवलेल्या पाण्याचे मोजमाप करण्याच्या पद्धतीस निश्चल मापन म्हणतात। ब पर्याय बरोबर आहे। तिसरे विधान, हिवरे बाजारामध्ये पाणलोट क्षेत्र विकासाच्या कामाला 1995 साली सुरुवात करण्यात आली। त्याचा अ पर्याय बरोबर आहे। प्रश्न दुसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा। 3 गुणांसाठी 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। पहिला प्रश्न, परिसंस्था म्हणजे काय? उत्तर, अजैविक आणि जैविक घटकांचा एकमेकांशी असलेला संबंध व त्यांच्यातील आंतरक्रिया म्हणजे परिसंस्था होय। दुसरा प्रश्न, जलसंधारणात कोणत्या गोष्टींचा समावेश होतो? उत्तर, पाणलोट क्षेत्राचा विकास, पाण्याचा पुनर्वापर, पाण्याचा काटकसरीने उपयोग, जल पुनर्भरण इत्यादी गोष्टींचा समावेश होतो। तिसरा प्रश्न, स्थिर पाणी मोजण्याची एकके कोणती आहेत? उत्तर, लिटर, घनफूट, घनमीटर ही स्थिर पाणी मोजण्याची एकके आहेत। त्यानंतर आहे प्रश्न तिसरा, थोडक्यात उत्तरे लिहा। 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न। 2 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत। त्यातील प्रश्न पहिला, पर्यावरणासाठी पाण्याची महत्त्वाची भूमिका स्पष्ट करा। उत्तर, पर्यावरणासाठी असलेले पाणी हे नद्या, खाड्या, पाणथळ प्रदेशांना येऊन मिळणाऱ्या पाणी प्रवाहांचा पुनर्साठा करण्यास मदत करते। जलाशयांमध्ये असलेल्या सजीवांना सातत्याने अन्नाच्या पुरवठ्याची आवश्यकता असते। पाण्यामुळे अन्नसाठ्यांचा सातत्याने पुरवठा होतो। त्यायोगे पाण्यातील जैविक घटकांचे पुनरुत्पादन व प्रजनन वाढ सुलभतेने होते। पाण्यामुळे नद्या व इतर ओलसर प्रदेशांचे आरोग्य उत्तम राखले जाते। त्यानंतर आहे दुसरा प्रश्न, जल आराखड्याचे फायदे लिहा। उत्तर, गाव शिवारातील आदर्श जलस्थिती, हवामान, जंगल क्षेत्र, प्राणी, पक्षी आणि साधन संपत्तीच्या वितरणाचा अंदाज घेऊन पाण्याचा ताळेबंद योग्य पद्धतीने आखता येतो। परिसंस्थेची झालेली हानी समजते। भविष्यातील पाण्यासंबंधी येणाऱ्या आव्हानांची स्पष्ट कल्पना येते। आपल्या आवश्यक गरजा आणि अनावश्यक गरजा यातील फरक स्पष्ट होण्यास मदत होते। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची जलसुरक्षा या विषयाची प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।